आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. आज आपण मानवतीतले बी.एस. सर, जे सिव्हिल इंजिनियर म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून काम करत आहेत, त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार. सर तुमचं स्वागत आहे बिल्ड आयकॉन या कार्यक्रमात. आपण सिव्हिल इंजिनियर म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून काम करत आहात. मोठा अनुभव आपल्या गाठीशी आहे. तो अनुभव ऐकण्याची आमच्या सगळ्यांची इच्छा आहे. ते आपण आपल्या गप्पांना सुरुवात करूया. ही सुरुवात करत असताना आपण जरा मागच्या काळामध्ये जाऊया, की जिथून तुमचं शिक्षण झालं, तुम्ही या कामांना सुरुवात केली. तर आम्हाला सुरुवातीला सांगा, की तुमची शाळा कुठली होती, कॉलेज कोणतं होतं आणि सिव्हिल इंजिनिअरिंग करावं असं तुम्हाला का वाटलं? माझं माझं कॉलेज के महाविद्यालय मानवत होता आणि इथे औद्योगिक प्रशिक्षण संस्था ITI इथं असल्यामुळे त्या ITI मध्ये माझे मामा सिनियर क्लर्क होते. सिनियर क्लर्क असल्यानंतर मी नंतर 12वी नंतर काय करायचं, तर मामा त्याच्यात असल्यामुळे म्हणले तू सिव्हिल हे चांगला कोर्स आहे, ते तू करायला हरकत नाही. त्यामुळं मी ITI सिव्हिल ड्रॉसमन हा कोर्स केला 1986 ते 88 आणि 88च्या नंतर मी अनुभवासाठी परभणीला राहिलो. आर्किटेक्ट सुभाष नाईक त्यांच्याकडे राहिलो. 7 वर्षाचा अनुभव घेतल्यानंतर मी माझ्या प्रॅक्टिसला सुरुवात केली. म्हणजे ड्राफ्ट्समनचा कोर्स आपण केलात आणि आज इतक्या मोठ्या पदापर्यंत पोहोचलेला आहात. तो काळ खूप जुना होता सर, जेव्हा तुम्ही कामाला सुरुवात केली 1988-89 म्हणजे 40 वर्षांपूर्वी. ऑनलाईन नव्हतं. त्यावेळेस ऑनलाईन नव्हतं, ट्रेसिंग वर्किंग होती. ड्रॉइंग हे ट्रेसिंग न करावा लागायची आम्हाला. ट्रेस पेपर हे आणि स्वतः हँड करायची हाताने. खरं आहे. हाताने काम तुम्ही आमचा काळमध्ये आता ऑनलाईन, आता भरपूर कामं असतात. आणि आमचा सगळा मानवत हा तालुका आणि याच्यात 52 खेड्याचा सहभाग आहे. ग्रामीण भागातले जास्त, पण आता प्रत्येक खेड्यामध्ये प्लॅन शिवाय कोणी बांधकाम करत नाही. प्लॅन काढतोच. म्हणून आमच्या तालुक्यात 51 ते 52 खेडे आहेत. आमचा त्याच्यामुळे व्यवसाय बऱ्यापैकी चालतो. तर तुम्हाला पहिलं काम तुम्हाला आठवतं का, की कुठलं पहिलं काम आपण केलं होतं? काय आठवण आहे त्याची? पहिलं काम म्हणजे गावामध्येच केलं होतं. आणि फर्स्ट टाइम 1993ला मानवतला लायसन मिळालं नगर परिषदचं. त्या लायसन नवीन सुरुवातीला आणि नवीन नुसते प्लॅन काढायची. सुपरविजन मिळत नव्हतं. ग्रामीण भाग असल्यामुळे लोक सुपरविजनचे फुकट पैसे जातात असा त्याचा गैरसमज होता. त्यामुळं नवीन सुरुवातीला आमचे प्लॅन एस्टिमेट एवढ्यावरच काम चालायचं. सर आता प्लॅन तुम्ही करून देत होतात आणि या सगळ्या गोष्टी होतात, पण तुम्हाला काय वाटतं प्लॅनचं महत्व काय आहे बांधकामामध्ये? प्लॅनचं महत्व म्हणजे प्लॅन काढायला प्रत्येक माणसाने प्लॅन काढायलाच पाहिजे. कारण प्लॅन हे कसं नियोजन होतो. प्लॅनची जागे म्हणजे एखादी जागा कोसात किंवा कशी असेल तर त्या आपल्या जागेचा पुरेपूर फायदा कार्पेट एरियात यायला जास्त मिळण्याचा प्रयत्न म्हणजे प्लॅन आहे. त्यामुळे प्रत्येकाने प्लॅन काढायलाच पाहिजे. प्लॅन केल्याशिवाय बांधकाम पुढे जाऊच नाही असं तुमचं म्हणणं आहे. अकुशल कामगारांना जर आपण बांधकामावर ठेवलं तर त्यापासून काही धोके होतात का? काय धोके संभवतात? बांधकामाला धोका होत नाही, पण त्यांच्यावर लक्ष ठेवावं लागते ना. कामगारावर पण लक्ष ठेवावं लागते आणि बांधकामा संदर्भात ज्याला माहिती अशीच कामगार लावायची. कारण त्यांना थोडं तरी ज्ञान पाहिजे बांधकामाविषयी. ते काम तसे लेबर लावायला हरकत नाही. म्हणजे कामावर स्किल्ड लेबरच पाहिजे की ज्यांना माहिती आहे कामाची. बजेट आणि कामाचा दर्जा ह्याचं एकमेकांशी कसं गणित असतं? म्हणजे बजेटनुसार कामाचा दर्जा ठरतो की बजेट काही असलं तरी कामाचा दर्जा हा चांगलाच आपण राखतो? कसं असतं आपलं सगळं?
नाही, बजेट कमी असो अथवा जास्त, पण कामाचा दर्जा योग्य ठेवावाच लागतो. काम हे उच्च प्रतीच्या दर्जामध्येच करायला पाहिजे. आता हल्ली लोक असं म्हणतात की आमचं बजेट कमी आहे, कमी बजेटमध्ये आम्हाला आमचं काम करून द्या. मग अशा वेळेस काही अडचण येते का? तुम्ही कशी सोडवता ती? नाही, आता बरेच ओनर तसं म्हणतात, पैसे कमी आहेत पण काम चांगलं व्हायचं. मग ते काय करतात, ते कोणत्या तरी मिस्त्रीला लावण्याऐवजी त्या मिस्त्रीच्या हाताखाली जे काम करतात त्यांना मिस्त्री म्हणून लावल्या जातो. पैसे कमी असल्यामुळे ते तसे लावतात. मग त्यावेळेस कामाची जी क्वालिटी असती पाहिजे तेवढी म्हणजे उत्तम येत नाही. तुम्ही सुरुवातीला बोलताना असं म्हणाला होतात की जेव्हा तुम्ही कामाला सुरुवात केली किंवा तुम्ही जेव्हा शिकलात तेव्हा काही कम्प्युटर वगैरे काही नव्हतं, सगळं तुम्हाला हाताने करावं लागत होतं. पण आता काळ हा, बदललाय. ट्रेसिंग. तुम्ही आता काही ट्रेनिंग वगैरे घेतात का? कम्प्युटर शिकला आहात का? काही सॉफ्टवेअर हा, शिकलेत का? आता हे ऑनलाईन झाल्यापासून मग कॉम्प्युटरची प्रॅक्टिस केली. मी स्वतः टाईप रायटिंग केलेलं आहे. पहिले टाईपची जी परीक्षा एक दिलेली असल्यामुळे मला ते, मी परभणीला एक 5-6 महिन्याचा कोर्स केला आणि कॉम्प्युटर केलं. त्यानुसार आता प्लॅन करीत असतो. पण मग तुम्हाला काय फरक जाणवतो? आधीचं काम चांगलं होतं की आत्ताचं सोपं आहे? नाही, आताच काम म्हणजे अचूक होतंय ना, कॉम्प्युटर असल्यामुळे त्याच्यात चूक होतच नाही. आणि आमचं ट्रेसिंग वर्क असल्यामुळं कसं होतं की ट्रेसिंग प्रत्येक वेळेस ती ट्रेसिंग पेपरची बी परत वेगवेगळे प्रकार असायचे. पेन्सिल वर्क असायचं, पेन्सिल वेगवेगळ्या कंपनीच्या असायच्या. त्याच्यात थोडंफार म्हणजे चूक होण्याची शक्यता होती, आता नाही. आता चूकही कमी होते आणि वेळही वाचत असेल तुमचा या सगळ्या कामात. हा, वेळ पण कमी लागत असेल तुम्हाला. कमी लागतो. बांधकामाचं साहित्य निवडताना तुम्ही काय त्याची काळजी घेता? कसं साहित्य निवडता? बांधकामाचं साहित्य जेव्हा आपण निवडतो, तेव्हा ते साहित्य निवडताना कशी काळजी घेता? हा, कशा प्रकारचं काळजी याची अशी नाही. बांधकामाचं साहित्य निवडताना तुम्ही कशा प्रकारचं साहित्य निवडता? बांधकामाचं साहित्य घेताना जे सगळ्यात उत्तम आहे, त्याचं टिकाऊ आहे, ज्याची दर्जा चांगला आहे, ते साहित्य आम्ही निवडण्याचा किंवा ओनरला सांगण्याचा जास्त प्रयत्न करतो. बांधकामामध्ये स्टील अत्यंत महत्वाचं आहे. मग स्टील निवडताना काही पॅरामीटर्स आहेत का? काही निकष आहेत का? की असं स्टील हवं, तसं स्टील हवं, कसं करता? नाही, आता स्टील निवडताना ओनर काय करत असतो मॅडम, 2-4 ठिकाणी तो विचार करूनच आमच्याकडे येतो. आणि जो दुकानदार एजन्सीवाला त्याला उधार किंवा साईड देईन अशा पण तो स्टील निवडतो. आणि होईन तेवढं आम्हाला विचारतो, बा हे कोणचं स्टील चांगलं आहे, कोणत्याची प्रत चांगली आहे, कोणचं उत्तम आहे. 1-2 जर त्यांना नावं सांगितल्यानंतर तो ती चॉईस करतो. पण चॉईस करताना त्यांना जो साईड जास्त देतो दुकानदार एजन्सीवाला, त्यांच्याकडे स्टील घेतात. तुम्ही आयकॉन स्टील वापरलं आहे का तुमच्या बांधकामामध्ये कधी? आहे. हो ना मॅडम, वापरलं. काय मत आहे आता आयकॉन स्टीलचा दर्जा आणि आता आयकॉनची सध्या सर्व्हिस एक माझ्या साईडवर चालू आहे. बरं सर. सर, आयकॉनचा दर्जा आणि सर्व्हिस याबद्दल काय सांगाल? नाही, आयकॉन स्टील एकदम चांगल्या प्रतीचं आहे. माझ्या आता एका साईडवर किनोळा साईड आहे, कदम किनोळा, मानवत मध्ये, मानवत तालुक्यात जवळ आहे, 5-6 किलोमीटर. तिथं साईडवर माझ्या आज एक चालू आहे साईड, तिथं आयकॉनच चालू आहे. तुम्ही इतके कामं केलेले आहेत, इतक्या वर्षांचा तुमचा प्रवास आहे. या कामांमध्ये असं एखादं काम आहे का की जे तुम्हाला खूप मनापासून आवडलं, त्या कामाने तुम्हाला खूप आनंद दिला, ज्याला आपण आयकॉनिक प्रोजेक्ट असं म्हणू शकू? आहे ना सर मॅडम, आमच्या इथे मी सिव्हिलला एक काम केलंय. एकदम छोट्या जागेमध्ये उत्तम प्लॅन बसल्या गेला. त्याच कॉलनीमध्ये तो प्लॅन नंतर तिघाईनं टाकल्या गेला आणि मीच काम केलं ती प्लॅनच. एक छोट्या जागेमध्ये त्यांना पाहिजे असा प्लॅन नाही झाला. आपल्या सेलूला तसे 4 आहेत, एका कॉलनीमध्ये माझे प्लॅन
तिथं चांगल्या पद्धतीने ते गेला आणि त्याच्यामुळं त्यांनी बऱ्याच इंजिनियर कडून प्लॅन घेतले होते, पण माझा ते त्यांना आवडला, चॉईस झाला. एकच प्लॅन एकाच कॉलनीत 4 ठिकाणी टाकला. वेगळा आनंद असतो हा सगळा. यासोबतच काही अडचणी पण आल्या असतील तुम्हाला काम करत असताना. अशी एखादी अडचण आहे का, की जी तुम्हाला नेहमीसाठी लक्षात राहिली, पण त्या अडचणीवरही तुम्ही मात केली? तशी अडचण कशी असते मॅडम, आता मानवत तालुक्यात ग्रामीण भाग असल्यामुळे एखाद्या वेळेस एखाद्याने ओनरने एखादा स्टील चॉईस केलं, परंतु स्लॅबच्या टाइमला किंवा त्या एजन्सीकडे नसायचं. ते स्टील त्यावेळेस उपलब्ध नसल्यामुळे आणि हे बांधकाम आमचं ग्रामीणला असल्यामुळं जाण्यामुळं त्यानं काय केलं, समजा आयकॉन आहे, आयकॉनिक आहे किंवा राजुरी, ते आणण्याऐवजी दुसरं आणलं अर्ध. तशा वेळेस थोडस आम्हाला बी म्हणजे हे होतं, म्हणजे सांगायला त्याला हे करायला, म्हणजे स्लॅब आहे आणि स्लॅबला अर्ध आयकॉनिक आणि अर्ध राजुरी, अशा टाईपचं अशा अडचणी खेड्यामध्ये आलेल्या आहेत. सर, आता आपण ग्रामीण भागात काम करता मानवत सारख्या. या वर्षांपासून काम करत असताना मानवतमध्ये किंवा परभणीमध्ये अजून काय सुधारणा अपेक्षित आहे? तुम्हाला काय सुधारणा झाल्या पाहिजेत? आता स्टील असो किंवा स्टील असो, प्रत्येकाने आपल्या स्टीलची किंवा आपल्या याची प्रत सुधारायला पाहिजे. त्याची जाहिरात योग्य प्रमाणात व्हायला पाहिजे. ती ग्रामीण पर्यंत पोहोचायला पाहिजे. एवढं व्हायला पाहिजे. सर, आता अनेक नवीन मुलं या क्षेत्रामध्ये येत आहेत, इंजिनियर म्हणून काम करतायत, बांधकामाकडे वळतायत. तर या सगळ्या इंजिनियर्सला, सिव्हिल इंजिनियर्सला तुम्ही वडिलकीच्या नात्याने काय सल्ला द्याल? त्यांनी काय, आपल्या प्रत्येकाने आपल्या त्यांच्या कामामध्ये योग्य अभ्यास करून लक्ष द्यावे. होईन तेवढा अभ्यास त्याच्यात करावा आणि त्यासाठी ते सदरील सिमेंट असो का स्टील असो, त्यांच्या कंपनीशी बी संपर्क करून योग्य तो आपलं भविष्यामध्ये काम करीत राहावा, एवढं मी सांगेन. छान आहे सर. वर्षांचा तुमचा अनुभव आहे आणि अर्थातच हे अनुभवाचे बोल आहे. आज फील्ड आयकॉन या उपक्रमामध्ये आपण आलात आणि आपले अनुभव, आपली सगळी माहिती इथे शेअर केलीत, आम्हाला सांगितले. आपले मनापासून आभार. धन्यवाद. श्रोतेहो, फील्ड आयकॉन आपण ऐकत होतात परभणी जिल्ह्यातील मानवत येथील BS राऊत सर यांना. असेच चांगले चांगले व्हिडिओ ऐकण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सर्च करा, त्याला लाईक करा आणि अशा छान छान व्हिडिओ ऐका आणि मार्गदर्शन घ्या. धन्यवाद.